भारतीय राज्यघटनेतील कलम 7 आर्टिकल 7 हे थोडे गुंतागुंतीचे पण फाळणीच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कलम अशा लोकांसाठी आहे जे आधी भारतातून पाकिस्तानात गेले आणि नंतर पुन्हा भारतात परत आले. या कलमाला कलम 5 आणि कलम 6 वर मात करणारे कलम ओव्हररायडिंग क्लॉज मानले जाते. चला सविस्तर समजून घेऊया. कलम 7चा मुख्य नियम स्थलांतरित लोक. कलम 7 सांगते की जर एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताचा प्रदेश सोडून जो आता पाकिस्तानात आहे अशा भागात गेली असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाणार नाही. महत्त्वाची तारीख 1 मार्च 1947. या तारखेला फाळणी निश्चित झाली होती आणि दंगली सुरू झाल्या होत्या. परिणाम, जरी त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल कलम 5 नुसार, तरीही पाकिस्तानात गेल्यामुळे तिचे भारतीय नागरिकत्व रद्द झाले. याचा अपवाद पुन्हा भारतात परतलेले लोक, रिसेटलमेंट. असे अनेक लोक होते जे फाळणीच्या गोंधळात पाकिस्तानात गेले, पण तिथे गेल्यावर त्यांना जाणवले की तिथे राहणे सुरक्षित नाही किंवा कठीण आहे. मग ते लोक पुन्हा कायमस्वरूपी राहण्यासाठी भारतात परत आले. अशा लोकांसाठी नागरिकत्वाची दारे उघडी ठेवली गेली, पण काही अटींसह. जर एखादी व्यक्ती पुनर्वसनाच्या परवान्यासह भारतात परतली असेल तर तिला भारताचे नागरिकत्व मिळू शकत होते. त्यासाठी तिला कलम 6 मधील 19 जुलै 1948 नंतर आलेल्या लोकांच्या अटी पूर्ण कराव्या लागत. अट 1. भारतात आल्यानंतर किमान 6 महिने वास्तव्य करणे आवश्यक होते. अट 2. रीतसर अर्जाद्वारे नोंदणी करणे अनिवार्य होते. अट 3. ती व्यक्ती किंवा तिचे आईवडील किंवा आजी आजोबा अविभाजित भारतात जन्मलेले असावे. कलम 7चे महत्त्व आणि बारकावे. कलम 5 आणि 6ला स्थगिती. जर एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेली तर तिला कलम 5 जन्म किंवा अधिवास किंवा कलम 6 मूळ रहिवासीनुसार मिळणारे अधिकार आपोआप संपतात. कायमस्वरूपी परतणे. हे कलम फक्त अशाच लोकांसाठी होते जे कायदेशीर परवान्यासह कायमचे राहण्यासाठी परतले होते. जे फक्त भेट देण्यासाठी आले त्यांना हे लागू नव्हते. कलम 7चा थोडक्यात सारांश. कलम 7चा स्पष्ट संदेश होता: तुम्ही जर फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडले असेल तर तुम्ही भारताचे नागरिक नाही, पण जर तुम्ही कायदेशीररित्या पुन्हा भारतात कायमचे राहण्यासाठी परत आलात तर तुम्हाला 6 महिने राहून नोंदणी करून नागरिक होता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.